नमस्कार, राणीज किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत संपूर्ण अशी पुरणपोळी थाळी। हे पहा, महाराष्ट्रात कोणत्याही सणाला अशा प्रकारची पुरणपोळी थाळी ही बनवली जाते। एकदम टेस्टी व मस्त आणि 1 ते 1.5 तासात मी पुरणपोळी थाळी ही बनवलेली आहे। संपूर्ण नियोजन करून जर स्वयंपाक केला तर पटकन होतो। हे पहा, एकदम छान व पोळी ही टम फुगलेली आहे। कटाची आमटी व त्याबरोबर भजे अशा प्रकारे संपूर्ण स्वयंपाक हा केलेला आहे। हे पहा, आमटी पण कटाची खूप छान झालेली आहे। चला तर मग सुरुवात करूया। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। व्हिडिओ आवडला तर लाईक नक्की करा। त्यासाठी मी काय केलेलं आहे, एक कुकर घेतलेला आहे। हे पहा, त्यासाठी मी हरभऱ्याची डाळ किंवा चना डाळ म्हणतात ती मी अगोदरच 2 तास भिजत ठेवली होती। हे पहा, 1.5 वाटी डाळ होती ही। तुमच्या अंदाजानुसार तुम्ही कमी जास्ती करू शकता। त्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायचे आहे व 3 वाट्या मी पाणी घातलेलं आहे। त्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे, अर्धी पळी, त्यामुळे उतू येत नाही व डाळही छान शिजते। हे पहा, आपलं कुकर होईपर्यंत आपण काय करूयात, कणिक मळून घेऊया। त्यासाठी मी काय केलेलं आहे, 2 वाट्या कणिक ही घेतलेली आहे। तुम्हाला जेवढ्या पोळ्या करायच्या असतात तेवढ्या तुम्ही कमी जास्ती पोळ्या करू शकता। ह्या पहा, एवढ्या कणकेमध्ये 8 पोळ्या झाल्या होत्या व 2 चपात्या अशा प्रकारे झालं होतं। हे पहा, त्यामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं आहे व 1 ते 1.5 चमचा तेल घालायचं आहे। तेल छानपैकी आपण पिठाला लावून घेऊया, त्यामुळे एकदम मऊसूद पोळ्या ह्या तयार होतात व टम फुगतातही। हे पहा, अशा प्रकारे आपण आता थोडं थोडं पाणी घालून कणिक ही थोडी घट्टसरच तिंबून घ्यायची आहे, कारण आपल्याला पोळ्याला थोडासा वेळ आहे। आपण सगळ्या शेवटी पोळ्या ह्या बनवणार आहोत। हे पहा, अशा प्रकारे मी कणिक ही मळून घेत आहे। कणिक छानपैकी मळून झाली की आपण त्याला थोडंसं वरतून तेलाचा हात लावणार आहोत व त्यानंतर मी ही कणिक एका छोट्याशा टोपलीमध्ये काढून ठेवत आहे। त्यामुळे भांडेही कमी भरतात व आपला पसाराही वाढत नाही। हे पहा, अशा प्रकारे ठेवल्यानंतर मी काय केलेलं आहे, त्यावर 1 ते 2 पळ्या तेल घालून ठेवायचं आहे। खूप छान कणिक तयार होते व पोळ्या तर एकदम मऊ लुसलुशीत अशा येतात। हे पहा, आपली कणिक मळून झाली की आपण लगेच भज्याचं तिंबून घेणार आहोत। एका साईडला मी कणिक ठेवून दिलेली आहे। आपण आता भज्यासाठी मी काय केलेलं आहे, लंबट उभ्या आकाराचा कांदा हा कापून घेतलेला आहे। त्यामध्येच थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे। हे पहा, व त्यामध्येच मी 1 ते 1.5 वाटी बेसन पीठ घातलेलं आहे। त्यामध्ये अर्धा चमचा ओवा, त्यामध्येच आपण छोटा अर्धा चमचा खायचा सोडाही घालणार आहोत। त्यामुळे भज्याची टेस्ट ही एकदम छान येते। हे पहा, त्यामध्ये मी दरदरा कुटून लसूणही घातलेला आहे। त्यामध्ये तुम्ही जिरेही कुटून घालू शकता, पण मी जिरेही तसेच घातलेले आहे। त्यामध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट, मी हिरवी मिरचीचा वापर केलेला नाही। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरची घालू शकता व थोडीशी हळद घालायची आहे। हे पहा, अशा प्रकारे हळद नाही घातली तरीही चालते व त्यामध्ये गरम कडकडीत असं तेल मी 1.5 चमचा घातलेला आहे व चवीनुसार मीठ घालायचं आहे। हळद घातल्यामुळे भज्याचा कधीकधी कलर हा चेंज होतो, त्यामुळे नाही घातला तरी चालतो। हे पहा, काय करायचं आहे, आपण आता ते छानपैकी एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे व थोडंसं पाणी घालायचं आहे। अगोदर मिक्स करून घ्यायचं आहे, कांद्याला पाणी सुटते त्यामुळे। हे पहा, अशा प्रकारे अशा प्रकारे मी आपलं भज्याचं बॅटरही भिजवून घेतलेलं आहे व आपण ते पण बाजूला ठेवून देऊया। आता आपण कटाच्या आमटीची तयारी करूया। त्यासाठी मी काय केलेलं आहे, कांदा एक उभा आकाराचा कांदा कापून घेतलेला आहे। आपण ते पण छानपैकी भाजून घेणार आहोत। हे पहा, छान भाजून घेतला की थोडंसं तेल घालून मी कांदा हा भाजलेला आहे। भाजलेला कांदा आपण बाजूला काढून घेऊ व त्यामध्येच मी थोडासा खोबऱ्याचा तुकडा हा बारीक करून घेतलेला आहे, तो पण मी त्यावर भाजून घेणार आहे। तुम्हाला जर जास्तीचं खोबरं घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता, पण मी कटाच्या आमटीमध्ये खोबरं हे आणखीन कुटून सुद्धा घालते, त्यामुळे मी थोडंसंच घातलेलं आहे। हे पहा, खोबरं थोडंसं छान भाजलं की आपण त्यामध्ये परत कांदा घालणार आहोत।
या वाटणामुळे कटाची आमटी एकदम सुंदर व छान लागते. हे पहा, त्यामध्येच मी 1 कुडी लसणाची घातलेली आहे, 7 ते 8 पाकळ्या. त्यामध्येच थोडेसे धने घालायचे आहे व आपण ते पण मिश्रण छानपैकी भाजून घेणार आहोत. तुम्ही पण अशा प्रकारे मसाला करून पहा, खूप छान आमटी तयार होते व एकदम टेस्टी लागते. हे पहा, आपण आता ते सर्व मिश्रण हे काढून घेतलेलं आहे. आपण ते थोडंसं थंड झाल्यावर बारीक करून घेणार आहोत. आपलं पुरणही छानपैकी शिजलेलं आहे. हे पहा, मी काढून घेतलेलं आहे. आता आपण एका चाळणीमध्ये ओतून घेऊया, पुरण वाटायच्या चाळणीमध्ये. हे पहा, मी कटाच्या आमटीसाठी येळवणी हे काढून घेत आहे. अशा प्रकारे मी येळवणी हे काढून घेत आहे व मी पुरण परत कुकरमध्ये टाकणार आहे. हे पहा, अशा प्रकारे मी पुरण हे परत कुकरमध्ये घालणार आहे. मस्तपैकी आपण आता त्यामध्ये गूळ घालायचा आहे. थोडंसं पुरण ठेवलेलं आहे, मी कटाच्या आमटीसाठी वापरणार आहे. येळवणी व ते मिक्स करून. हे पहा, जेवढं पुरण होतं ना, मी तेवढीच गूळही घातलेला आहे. हे पहा, तुम्ही साखरही घालू शकता, पण आमच्याकडं गुळाच्या पोळ्या ह्या खूप सर्वांना आवडतात, त्यामुळे मी गूळच घालत असते. हे पहा, आता आपण काय करूया, गॅसवर त्याला छानपैकी परतून घेऊयात. हे पहा, कमी भांडे पण भरतात अशा प्रकारे जर पुरण केलं तर, आणि पोळ्या पण एकदम टेस्टी होतात. हे पहा, आणि वाटायला पण जास्त वेळ लागत नाही, कारण आपण जेव्हा पुरण परततो ना, तेव्हा ते डाळही बारीक होते त्यामध्ये. हे पहा, मस्त छान आपलं पुरण हे परतत आहे. हे पहा, मस्त छान आपलं पुरण परतलेलं आहे. आपण आता ते खाली काढून घेऊया. हे पहा, मी येळवण्यासाठी डाळ काढून घेतली होती ना, ती पण आपण बारीक करून घेऊया त्याच पातेल्यामध्ये. हे पहा, मी ना बारीक करून घेतलेली आहे व मी ते येळवण्यामध्येच घालत आहे. आमच्याकडं जास्ती पातळ आमटी खात नाही, त्यामुळे मी अशा प्रकारे आमटीही बनवते. हे पहा, एकदम मस्त आपलं पुरण झालेलं आहे. आता मी त्याला पण चाळणीतून एकदा काढून घेते. हे पहा, एकदम कमी भांडी अशा प्रकारे भरतात. हे पहा, सर्व पुरण हे मी अशा प्रकारे चाळणीतून काढून घेतलेलं आहे. आपण आता पुरण थोडा वेळ बाजूला ठेवून देऊयात व आमटीची तयारी करूयात. त्यासाठी मी काय केलेलं आहे, हे पहा, आपण मगाशी मसाला भाजून घेतला होता ना, तो मी काढून घेतलेला आहे. आता मी एक छोटा खलबत्ता घेणार आहे, त्यामध्ये खोबऱ्याचे 2-3 तुकडे, 7-8 लसणाच्या पाकळ्या अशा प्रकारे छान बारीक करून घेणार आहे. हे आपण आमटीला फोडणीसाठी घालणार आहोत. खूप छान आमटी ही तयार होते अशा प्रकारे केली तर. हे पहा, मी काय केलेलं आहे, 2 ते 3 पळ्या तेल हे कढईत घातलेलं आहे. एक कढई आपण गॅसवर ठेवायची आहे व त्यामध्ये 3 पळ्या मी तेल घातलेलं आहे. त्यामध्ये थोडीशी मोहरी घालायची आहे व त्यानंतर लगेचच आपण तो कुटून घेतलेला मसाला त्यामध्ये घालायचा आहे. आणि थोडासा लालसर मसाला झाला की आपण त्यामध्ये तो काढून घेतलेला मसाला घालणार आहोत. हे पहा, अशा प्रकारे आपण छानपैकी त्याला परतून घेणार आहोत. कोणते जास्ती मसालेही अशा प्रकारचा मसाला बनवून घातल्यानंतर बनवायची गरज नाही किंवा घालायचीही गरज नाही. हे पहा, ह्यामध्ये धने पण आहे, कांदा पण आहे. मस्त छान तेल सुटेपर्यंत आपण ते परतून घेऊयात. तुम्ही पण नक्की अशा प्रकारे आमटी बनवून पहा व मलाही सांगा कशी झाली आमटी ते, व तुमच्याकडं कशी बनवतात ते पण कमेंट करून सांगा. हे पहा, मी काय केलेलं आहे, घरगुती काळा मसाला 2-3 चमचे घातलेला आहे, छोटे चमचे आहेत, व कांदा लसूण मसाला पण 2 चमचे घातलेला आहे. अर्धा चमचा धने पावडर मी घातलं होतं, पण ते स्किप झालेलं आहे व्हिडिओ. हे पहा, अशा प्रकारे आपण आता छानपैकी त्याला
परतून घेऊयात तरी पण मसाला थोडासा म्हणून मी त्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे व त्यानंतर थोडं परतून घेतलेलं आहे. हे पहा, आपण आता ते येळवणी बनवलं होतं ना, तेच आपण त्यामध्ये घालणार आहोत. छानपैकी आमटी अशी तयार होते. तुम्ही पाणीही तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार घाला व तुम्हाला तिखट पण तुमच्या आवडीनुसार कमी जास्ती तुम्ही करू शकता. हे पहा, मी अशा प्रकारे पाणी घातलेलं आहे. कटाची आमटी ही खूप वेळ उकळून दिल्यामुळे खूप छान टेस्टी लागते, त्यामुळे ती आटते. त्यामुळे मी अशा प्रकारे पाणीही घातलेलं आहे. हे पहा, त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे व एक उकळी काढून द्यायची आहे फुल गॅसवर. त्यानंतर आपण एकदम छोटा गॅस करून त्याला उकळी छानपैकी शिजवून घेणार आहोत. त्यामुळे पण कटाची आमटी ही एकदम टेस्टी लागते. हे पहा, मस्त छान आपल्या आमटीलाही उकळी आलेली आहे मस्त. हे पहा, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर 10 ते 12 मिनटानंतर हे पहा, अशा प्रकारे एकदम मीडियम टू लो गॅसवर मी अशा प्रकारे आमटीही उकळून घेतली. एकदम छान व टेस्टी आमटीही तयार झाली होती. हे पहा, मस्त आमटी ही तयार आहे. त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालायची आहे व आपण हलवून एका बाजूला ठेवून देऊयात. आपली आमटी ही तयार झालेली आहे. हे पहा, आमटी होईपर्यंत मी बाकीचे भांडे पण एका बाजूला घासून घेतले होते, कारण भांड्याचा पण खूप पसारा पडतो. त्यानंतर आपण लगेचच एका बाजूला भात लावून घेऊयात. त्यासाठी मी काय केलेलं आहे, 1 वाटी तांदूळ घेतलेले आहे. तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे व त्यामध्ये 1.5 वाटी पाणी हे मी घातलेलं आहे. हे पहा, अशा प्रकारे त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे व आपण झाकण लावून बाजूला ठेवून घेऊयात. एका बाजूला मी कुकर ठेवलेला आहे भाताचं व त्यानंतर लगेचच एका बाजूला मी तेल तापवण्यासाठी ठेवलं होतं. हे पहा, तेल मस्त छान कडकडीत तापलं होतं. मी त्यामध्ये एक पोह्याचा पापड हा घातला होता. हे पहा, मस्त छान आपले पापड हे फुललेले आहेत. छान पापड तळलेले आहेत अशा प्रकारे. हे पहा, घरीच बनवलेले आहेत हे पापड. मस्त छान पापड फुलले की आपण कुरडई पण तळून घेतलेले आहे. त्यानंतर माझे पापड तळून झाले की मी लगेचच भजे बनवून घेत आहे. हे पहा, अशा प्रकारे मी भजे हे बनवून घेतलेले आहेत. हे पहा, अशा प्रकारे जर नियोजन केलं तर 1 ते 1.5 तासात संपूर्ण स्वयंपाक हा तयार होतो. व पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की सगळ्यांना टेन्शन येतं, कारण उशीर लागतो पुरणपोळीच्या स्वयंपाकाला. हे पहा, 4 ते 5 माणसाचा स्वयंपाक मी बनवला होता. हे पहा, मस्त आपली भजे हे तळून झालेले आहेत. आपण आता ते काढून घेऊयात. हे पहा, भजे एकदम छान व टेस्टी झाले होते. त्यानंतर मी सर्व भजे हे अशाच प्रकारे काढून घेतलेले आहेत व भजे होईपर्यंत आपल्या कुकरच्या 2 शिट्ट्याही झालेल्या आहेत. 2 शिट्ट्यामध्येच माझा भात हा शिजून जातो. हे पहा, पण त्यानंतर मी काय केलेलं आहे, आपण ती मळून ठेवलेली कणिकही घ्यायची आहे. हे पहा, अशा प्रकारे व आपण त्याची छानपैकी पोळ्या करून घेऊयात. थोडंसं कणिक मी घेतलेली आहे व त्याला आपण अशा वाटीसारखा आकार बनवायचा आहे व त्यामध्ये पुरणाचा एक गोळा ठेवून घ्यायचा आहे अशा प्रकारे. हे पहा, एकदम छान व पुरण झालेला आहे. आपला कलर पण एकदम छान आलेला आहे. अशा प्रकारे राहिलेलं कणिक हे आपण बाजूला काढून घ्यायचं आहे व अशा प्रकारे आपण पोळ्या ह्या लाटून घ्यायच्या आहेत. हे पहा, अलटीपलटी करून आपण पोळी ही लाटणार आहोत. त्यामुळे काय होतं, सर्व बाजूला पुरण जातं व पोळी छान फुगते. हे पहा, अशा प्रकारे मी पोळी लाटून घेतली व त्यानंतर तव्यावर घातलेली आहे.
छानपैकी आपण दोन्ही बाजूला पोळी भाजून घेणार आहोत। हे पहा, आपण आता पोळी छानपैकी पलटून घेणार आहोत। हे पहा, अशा प्रकारे मी हाताच्या साहाय्याने पोळी पलटते, तुम्ही जर उलटण्याच्या साहाय्याने पलटू शकता। अशा प्रकारे आपण दोन्ही बाजूला अलटी पलटी करून पोळीही भाजून घेणार आहोत। हे पहा, एकदम छान व टम फुगलेली आहे आपली पोळी। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचं बटनही दाबा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी। व डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण मी काही लिंक दिलेल्या आहेत, त्या पण तुम्ही नक्की चेक करा। हे पहा, अशा प्रकारे मी पोळ्या आहे सर्व पोळ्या अशाच प्रकारे मी बनवून घेतलेल्या आहेत। मस्त छान टम फुगलेल्या आहेत आपल्या पोळ्या। कणिक छान मुरली की आपल्या पोळ्या ह्या खूप छान होतात। तुम्ही पण अशा प्रकारे पोळ्या ह्या नक्की करून पहा व कमेंट करूनही सांगा माझ्या पोळ्या ह्या कशा झाल्यात ते, व पुरणाच्या पोळ्या कोणाकोणाला आवडतात ते पण नक्की सांगा। हे पहा, अशा प्रकारे आपली पोळी तयार आहे। चला तर मग माझा हा सर्व स्वयंपाक झालेला आहे। चला तर मग भेटूयात अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद।